पाटील आपण जतीन पाटील Check, hello, check, hello, hello. Hello, check, hello. Hello.
Hala, check, hey, hala. चला एक सन्मान आहे तो आपण सन्मान सर्वप्रथम घेणार आहोत. जरा याचा आवाज कमी 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 वाढू नकोस. मागील 2 दिवस या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आपण समालोचन ऐकलं, खास या स्पर्धेसाठी ज्यांनी आपली उपलब्धता दाखवली असे कौस्तुभ मेहर नवापूरचा गोडावा, त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल तेजस कांबळे यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर या. कौस्तुभ मेहर आपण या, आपला यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. कौस्तुभ मेहर, अश्विन राऊत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. धन्यवाद कौस्तुभ, आपण मागील 2 दिवस या वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफीला भेट दिलीत आणि आपला मधुर आवाज या स्पर्धेला लाभला, त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यानंतर सरळ आपण बक्षीस वितरणाकडे जातोय. 4, 5 आणि 6 या नंबरसाठी आपण चिठ्ठी टाकणार आहोत, त्यामुळे त्या तिन्ही संघांनी यायचे जे सुपर 6 मध्ये दाखल झाले होते पण टॉप 3 मध्ये दाखल नाही होऊ शकले. टीम 9 स्टार संघाचा कर्णधार या, त्यानंतर दिविशा तेजस 11 संघाचा कर्णधार आणि जीवदानी माऊली संघाचा कर्णधार आपण व्यासपीठावरती यायचंय. जीवदानी माऊली संघाचा कर्णधार, दिविशा तेजस 11 संघाचा कर्णधार आणि आणि 9 स्टार कर्णधार कुठे आलाय ना, दिविशा तेजस 11 कोणी प्रतिनिधी आहे का?
दिविशा तेजस 11 संघाचा कोणी प्रतिनिधी आहे का? नाहीये.
प्राईज सेरेमनी असाच केला जाईल. मी साहेबांना विनंती करेल आपण यायचं आहे. आवाज खूप कमी आहे सर, इथंच आवाज आहे. नाही आता पूर्ण बंद केला, इथेच आवाज. साहेब आपण व्यासपीठावरती यायचं, आपल्या हेतूचित सन्मान केला जाईल. महाराष्ट्र पोलीस दलातर्फे आम्हा सर्वांना प्रोटेक्ट केलं जातं आणि त्यांचा हेतूचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. यानंतर थँक्यू सो मच तेजस, अर्धवट राहिलं होतं. जो काही प्रकार झाला त्याबद्दल त्याने दिलगिरी व्यक्त केली. दोन्ही संघांनी तितकी समजदार दाखवली, त्याबद्दल त्या दोन्ही संघांचा मनपूर्वक आभार. जाऊते पुढील खिताबाकडे. तृतीय क्रमांकाचा मान ज्या संघाने पटकावला आहे आणि त्यांना तृतीय पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करेल निमिष राऊत आणि निकी गावड यांना विनंती करेल हा खिताब देण्यासाठी यायचं आहे. ज्या संघाने खूप चांगली भिडंत दिली, शेवटच्या क्षणापर्यंत चांगले खेळले, सेमीफायनलमध्ये त्यांचा प्रवास संपला असा संघ GSCC B. आपल्याला विनंती आपण यायचं आहे व्यासपीठावरती. सर्वांना विनंती आहे, जोरदार टाळ्या होऊन जातात या टीमसाठी. खूप चांगला संघर्ष त्याने दाखवला, चांगला खेळ या सर्व यंगस्टर्सने केला आणि संघर्ष करत असताना या तृतीय क्रमांकाचा मान पटकावला आहे. वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये नाव आहे GSCC B. अभिनंदन JCC B. आणि अक्षयने सांगितलं मला सुद्धा 2 शब्द बोलायचे आहेत. येस जरूर सर. आम्ही फायनल हरलेले आहेत, म्हणजे क्वालिफाय झाले नाही फायनलसाठी. नेक्स्ट टाइम ट्राय करू, मी पुढच्या फायनल माझी पूर्ण कोशिश करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या पुढील वाटचालीसाठी. चला फायनलचा मॅन ऑफ द मॅच आणि सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच 2-2 आहेत. राहुल पोळेकर आणि ती दोन्ही किताबं दिली जाणार आहेत. शिवाय 500 रुपयाचं बक्षीस विमल सिंग यांच्याकडून आलं होतं. मी विनंती करेल प्रतिभाताई पाटील यांना की आपण समोर याचा आपल्या शुभास्ते हा किताब दिला जाणार आहे. 500 रुपयाचं बक्षीस विमल सिंग त्यांच्या जवळचे मित्र आहेत, त्यांनी त्यांच्या फायनलच्या खेळीसाठी त्यांना दिले होते आणि या फायनल सेमीफायनलच्या जर्सी देऊन गौरव केला जाणार आहे राहुल पुळेकरचा. खूप चांगला खेळ दाखवला आज. त्या जुन्या रंगामध्ये राहुल दिसला, त्याच्या बॅटमध्ये होणार आहे ते ब्लास्ट. ऑलराऊंडर खेळी आणि त्यामुळे विशेष कौतुक राहुल पुळेकरचं. खूप चांगला खेळ आपण करून दाखवलात. खूप खूप अभिनंदन. 2 जर्सी दिली की नाही फायनलची पण. अभिनंदन राहुल. आणि त्यानंतर वैयक्तिक पारितोषिक या स्पर्धेमधील आता जी सायकल ट्रॉफी यांचे मानकरी कोण ठरणार आहेत हे आपण अनाऊन्स करणार आहोत. सो स्क्रीनवरती दाखवणार, सगळं क्लिअर होणार, डोंट वरी. बक्षीस वितरण झालं की त्यानंतर लगेच तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवल्या जातील. बक्षीस वितरणानंतर तुम्हाला म्हणजेच इंडिव्हिज्युअल प्राइज ज्यावेळेला दिले जातील त्यानंतर शो होणार आहे. सो बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? गौरव पाटकर, देन सुशांत हो जतेन. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट अँड दीज अबाउट गोज टू. सर्वप्रथम मी विनंती करेल हा किताब देण्यासाठी निकी गाबड आणि निखिल यांना विनंती करेल की आपण यायचंय. निखिल पवार आणि निकी गावड यांना विनंती करेल की आपण या आपल्या शुभ हस्ते ही सायकल निखिल पवार यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आली आहे.
प्रिन्स दादा निखिल. आणि हस्ती स्पोर्ट्स तर्फे हे टी शर्ट आहे राजेश शर्मा यांच्याकडून. निकॅप आहे आणि ही ट्रॉफी जी स्पॉन्सर्ड करण्यात आली आहे निखिल पवार यांच्याकडून. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हा किताब जातोय, खेळाडूचं नाव आहे मिस्टर गौरव पाटकर. परेश इसको लगेगा यार. बघा एवढ्या सगळ्यांचा आवाज म्हटल्यानंतर दिस इज राईट चॉईस आणि योग्य सिलेक्शन. मी विनंती केली गौरवला आपण यायचं आहे व्यासपीठावरती. खूप चांगली फिल्डिंग त्यानं केली पहिल्या मॅचपासून शेवटच्या मॅचपर्यंत आणि त्यामुळे त्याला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हा किताब देऊन त्याचा गौरव केला जातोय. चला सायकल घेऊन जायची. हो हो गौरवला 2 शब्द बोलण्याची नक्कीच चर्चा केली जाणार, सगळ्यांशी केली जाणार, तयारीनिशी या सगळ्यांनी. म्हणजे काय बोलायचं आठवण्याच्या. संतोष एक मिनिट मला जाऊ दे नाहीतर बोलणार कसं. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचा किताब गौरव मिळतोय. कर्णधारपद भूषवत असताना अनेक समस्या समोर होत्या पण त्यानंतर हा फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचा किताब मिळाल्यानंतर कसं फील करतोय. फिल्डरचं टुर्नामेंट भेटलं तर बघायला गेलं तर खूप चांगलं वाटतंय. पण फायनलमध्ये आले ते पण मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी, कारण की 2 वर्ष झाली आम्ही फायनलला पण नाही आले. गेल्या वर्षी 3रं मारलं, आता गेल्या वेळी 3रं आलं, 2nd आलं, आता बघू पुढच्या वेळी पहिल्या मारायचं. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी. हा होता बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. त्यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. एनी गेस? येस कोण आहे बेस्ट फिल्डर? राजेश यांच्याकडून निकॅप, हस्ती स्पोर्ट्सकडून टी शर्ट. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट माफ करा. आणि त्यानंतर ट्रॉफी जी निखिल पवार यांच्यामध्ये सौजन्य करण्यात आले. मॅडी आणि निखिल यांना विनंती करेल की आपण यायचंय. मॅडी आणि निखिल यांच्या शुभ हस्ते हा किताब दिला जाईल. पकडून ठेवतो, मागे येऊन उभा राहील. थोडी पुढे घ्या म्हणजे मागे त्याला उभा राहायला जागा भेटेल. ओके. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अँड दीज अवॉर्ड गोज टू मिस्टर ज्याच्या विकेट आहेत 9 विकेट आहेत ना? 9 विकेट आहेत ना? 9च आहेत ना? बरोबर बघितलं ना? नाईन विकेट आणि याचा मान जातोय. खेळाडूचं नाव आहे मिस्टर मनीष घरत. मनीष घरत आला किताब घेण्यासाठी परत. ओ हात वगैरे दाखवून मनीष साठी चर्चा सुद्धा आपण करणार आहोत. चला बेस्ट बॉलरचा किताब या ठिकाणी दाखवलाय. आता असंच बोलायचं. मनीष बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब तुम्हाला मिळालाय, कसं वाटतंय? जाम भारी वाटते. भरपूर दिवसांनी भेटलेला आहे तर मला जाम बरं वाटते. अजून काय? टीम पण जिंकली. बाबू दुकानात जा,
एक बॉक्स बियर ना 100चं चिकन जबरदस्त असं. मनीष, दोन प्रश्नांची माझ्याकडे परमिशन नाही, पण शेवटी विचारावंच वाटतंय. गुरुदत्तने फायनल जिंकली आहे. फायनलमध्ये आल्यानंतर कसं वाटतं? जाम भारी वाटते, कारण की आम्ही पहिलाच विचार केलेला, कारण एवढ्या दिवसापासून आम्ही फायनल मारली नव्हती. 100% फिल्डिंगमध्ये द्यायचं, कारण की बॉलर बॉलिंग टाकत होते, मध्ये चौके पण सुटत होते आमची फिल्डिंगमध्ये, तरी पण सर्वांनी 100% देऊन आम्ही जिंकलेलो आहे. आणि 15च्या 15 प्लेअरची मेहनत आहे याच्यामध्ये, रजिस्टर जेवढे आहेत तेवढे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी. यानंतर सर्वोत्कृष्ट फलंदाज. हे गाणं यार, आता गाणं तिकडून आलंय, तुला सोडायचं नाही असं सांगितलंय. गाणं बोल. तुम्हाला कोणतं गाणं ऐकायचं, कोणत्या भाषेत? नाही होईल 5 मिनिटं. पोरा दिसस फार बेसब ढुरडलं काल केस मैतरा, इंचू चावलाय बोटीनं कलगली मनगटी. क्या बात आहे, क्या बात आहे मनीष. मनीषच्या या झलकसाठी सगळेजण त्याची वाट बघतात, वेट करतात. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, सर्वोत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज एनगेस कोण असेल? अल्पेश कळंबे आपण या. सिद्धांत वारंग आपण यायचे. नमो स्पोर्ट्स कडून बॅट, हस्ती स्पोर्ट्स कडून टी शर्ट, राजेश शर्मा यांच्याकडून निकॅप, निखिल पवार यांच्याकडून ट्रॉफी. राजेश शर्मा कुठे आहेत? आपण या लवकर. राजेश या. बोला, बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट कोणाला जातील? नाही, बोला लवकर, कोण बोलत नाही? राहुल पोळेकर, अजून मोरे, राहुल मोरे सुद्धा आहे, ज्याच्या आहेत 77 धावा, 77 रन्स. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर 77 आहेत ना, बघू दे मला, नाहीतर भीती वाटते. 77 नाव आहे मिस्टर नयन कालुष्टे. चला या तेजस, आपण नयनचा जोरदार टाळ्या होऊन जातात नयनसाठी. मोक्याच्या वेळेला प्रत्येक मॅच मध्ये त्याने जे काही बॅटिंगद्वारे कॉन्ट्रीब्युशन दिले, खरोखर कौतुकास्पद. अभिनंदन नयन. नयनचा फॉर्म हा तेजस इलेव्हनसाठी खूप गरजेचा होता, आणि नयनच्या तर्फे 2 शब्द तेजस बोलणार आहे. ॲक्च्युली त्याला इंडिव्हिज्युअल प्राईजबद्दल काहीच नव्हतं, म्हणजे काय भेटेल का नाही भेटेल, त्याला ॲक्च्युली टायटल होतं, म्हणून त्यासाठी तो निघून गेला आहे, म्हणून मी त्याच्यातर्फे प्राईज एक्सेप्ट करतो. क्या बात आहे, गुड. की टीमच्या हितामध्ये किंवा टीमच्या यशामध्ये ते स्वतःला समाधानी मानतात. इंडिव्हिज्युअल प्राइज म्हणजे ही सायकल, ट्रॉफी, बॅट सगळं काय मिळालंय. और क्या चाहिए, और बहुत कुछ है. Man of the series, player of the tournament. मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मी देण्यासाठी विनंती करेल आदरणीय धवलदादा चोरगे, त्यानंतर निकी गावड आणि निमिष राऊत यांना की आपण समोर याच्या आपल्या शुभास्त्या किताब दिला जाईल. आणि या किताबाचा मानकरी खेळाडूचं नाव आहे मिस्टर राहुल पोळेकर. आपण यायचंय. ऑल राऊंड परफॉर्मन्स स्क्रीनवरती व्हिजिबल आहे, आपण चेक करू शकता. राहुल पोळेकर
रेफ्रिजरेटर राहुल पुळेकरला दिला जाणार आहे. स्कोर आहे 123 प्लस 2 विकेट्स. सागर पाटील समाजसेवक यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली ही ट्रॉफी. राहुल पुळेकर या लवकर. राहुल पुळेकर यांच्या शुभ हस्ते यांना हा किताब दिला जातोय. धवल चोरगे, निमिष राऊत, मिकी गावड, प्रतिभाताई पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्या होऊन जातात राहुलसाठी. खूप खूप अभिनंदन राहुल. आफ्टर अ लॉंग टाइम, त्यामुळे त्याच्याशी चर्चा करावी लागेल. खूप दिवसानंतर त्या जुन्या रंगामध्ये राहुल दिसलाय. नाही, हे डोक्यावरती नेलं तरच त्याला दिलं जाईल. इट्स अ कंपल्सरी. येस, या एकाने कोणीतरी या न्यायला. राहुल, खूप दिवसानंतर आता तो तुझा खरा जुना फॉर्म भेटलाय आणि याच्या मागचं रहस्य जाणायला आम्हाला आवडेल. आणि भेटल्यानंतर कसं वाटतं हे मानातो सिरीजचा किताब? रहस्य तर मी मगाशीच उल्लेख केला की पोरं प्रॅक्टिस करतात आणि कसं मी मनोलीपटातच राहतो, त्यामध्ये गावाची टीम आहे आणि कसं ग्राउंड पण अवेलेबल असतं, तर रोज प्रॅक्टिस करतो, त्यामुळे कुठेतरी मला यश मिळालं. हेच रहस्य आहे. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तू उत्तर अशाच प्रकारची बॅटिंग आम्हाला दाखवत राहावीस. गदा उचल एकदा काढून. निघतो तो काढायला लागतो. अरे यार, कंदा थोडीशी आहे का रे ना ते. या बाकीच्या कोणीतरी त्याला हेल्प करा, सपोर्ट करा. सावकाश सावकाश. राहुल घ्यायचं उपविजेते पदाचा मान. आणि वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये उपविजेते पदाचा मान ज्या संघाने पटकावलाय. खूप चांगला संघर्ष पहिल्या मॅच पासून शेवटपर्यंत लढत राहिले. खूप वर्षानंतर, म्हणजेच एका वर्षानंतर त्याने फायनलमध्ये प्रवेश मिळवला आणि फायनलमध्ये थोडेसे कमी पडले, पण त्यानंतर त्या अगोदरचा जो काही खेळ राहिला होता तो खरोखर कौतुकास्पद होता. आणि म्हणून मी आदरपूर्वक विनंती करेल, टीम साहेबा कर्णधार आणि टीम आपण यायचंय. द्वितीय क्रमांकाचा मान ज्याने पटकावलाय आदरणीय प्रतिभाताई पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते हा किताब दिला जाईल. इथे येऊन थांबायचं सगळ्यांनी. इथे येऊन थांबा. सगळ्यांनी या वरती. या सगळ्यांनी. टीम साहेबा जोरदार टाळ्या होऊन जाते त्या टीमसाठी. सच आउटस्टँडिंग परफॉर्मन्स इन ओव्हरऑल टुर्नामेंट. या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये ज्याने खूप चांगला खेळ दाखवला. टीम साहेबाचे सगळे खेळाडू, त्यांचे प्रशंसक, त्यांचे चाहते. अरे त्यांना बसू दे पहिलं. थांब, त्यांना बसू दे पहिलं. हॅलो. एडा आहे का धोत्रे? हे धोत्रे एडा आहे का? जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. टीम साहेबा, रनर ऑफ टीम वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 ची. आणि त्यांचा हा गौरव होत असताना या मुख्य मंचावरती खूप खूप अभिनंदन टीम साहेबा. कोणाला तरी एकाला बोलण्यासाठी थांबावं लागेल.
चला कोण मनोगत व्यक्त करणार? समाधान ऋषीदादा देसाई यांना विनंती, आपण दोन शब्द मनोगत व्यक्त करायचं आहे. ऋषीदादा देसाई यांना विनंती, आपण थांबायचं आहे. आपण 2 शब्द. थँक्यू. मी बोलतो, पण समाधान 2 शब्द मनोगत. या टीम साहेब फायनलमध्ये आली. फायनलमध्ये आल्यानंतर विजय नाही होऊ शकली, पण जो प्रवास राहिला त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच प्रवास खूप चांगला राहिला. सर्वप्रथम तुम्ही जीवदानी माऊली क्रिकेट क्लब आयोजित वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफी फुलपाडा प्रीमियर लीग 2026 आलेल्या सर्व खेळाडू तसेच सर्व संघांनी सहभाग घेतला. त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी एवढं प्रेम दिलं या फुलपाडा नगरीवर, आणि या सर्वांची मेहनत, तेजस कांबळींची मेहनत आणि या सर्व आयोजकांची मेहनत, मॅडीदादाची मेहनत आणि असलेले हे सर्व जीवदानी माऊली, वारुंडा 11, वारुंडा अशा या फुलपाडा विभागातनं कमीत कमी 6 ते 7 टीम आहेत आपल्या या विरारच्या नगरीमध्ये. तर आयोजन अतिशय सुंदर होतं. दिवसेंदिवस आयोजन बहरत चाललं आहे. त्याच्या मागे असणारे सगळे स्पॉन्सर, त्यांचेसुद्धा आम्ही धन्यवाद करतो. आलेले सगळे पाहुणे मंडळी आणि ज्यांनी या स्पर्धेला भेट दिले त्यांचेसुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. राहिली गोष्ट, सेकंड प्राईज आला आहे. गेल्याच जसे सांगितलं गौरवने की आम्ही 2-1.5 वर्षापासून फायनलसुद्धा अचीव केली नव्हती. ही फायनल आम्ही अचीव केली आहे. मागच्या आठवड्यात आम्ही 3रं प्राईज मारलं DCC नवापूरला. या आठवड्यात आम्ही फुलपाडा नगरीत येऊन सेकंड प्राईज मारलं. तर नक्कीच येणारी काळ आमच्यासाठी चांगली असेल आणि प्रथम मारायचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. थँक्यू. आणि पुन्हा एकदा मी खूप आभार मानतो जीवदानी माऊलीचे. अतिशय सुंदर, देखणीय, अप्रतिम आयोजन. धन्यवाद समाधादा. आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आणि आपल्या टीमला सुद्धा. आपण जाऊयात आता सरळ, जास्त वेळ न घेता सगळ्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करून अंतिम विजेतेपदाकडे. खूप वर्षाची प्रतीक्षा संपली आणि या वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफीला गवसणी घातली असा संघ, आणि म्हणून त्याला आपण आदरपूर्वक आमंत्रित करणार आहोत. आणि हा किताब देण्यासाठी मी विनंती करेल तेजस कांबळी, धवलदादा चोरगे आणि सगळ्यांना विनंती की आपण यायचं आहे. आणि हा किताब दिला जाणार आहे त्या टीमला, द चॅम्पियन टीम ऑफ द चॅम्पियन ट्रॉफी. टीम नेम इज गुरुदत्त मनवेलपाडा. प्लीज बिग राउंड ऑफ क्लॅप्स. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. कर्णधार राहुल पोळेकर आणि त्यांची संपूर्ण ही टीम. वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 चा विजयी संघ, विजेता संघ, संघाचं नाव गुरुदत्त मनवेलपाडा. पुन्हा एकदा सगळ्यांचा मनापासून आभार. फायनली अल्केश पाटील यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. अल्केश पाटील यांच्याशी संवाद साधूयात. अल्केश, गुरुदत्त मनवेलपाडा संघ जिंकलाय, फायनल जिंकली आहे. खूप मोठं सेलिब्रेशन होणार, त्यामध्ये कोणताही संदेह नाही आहे. पण ऐकायला आवडतील 2 शब्द या स्पर्धेबद्दल. सर्वप्रथम गुरुदत्त क्रिकेट क्लबच्या वतीनं मी सर्व क्रिकेट प्रेमींचं हार्दिक स्वागत करतोय. जीवदानी माऊली क्रिकेट क्लब फुलपाडा आयोजित वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी फुलपाडा प्रीमियर लीग 2026 मध्ये आज या ठिकाणी आमच्या सर्व खेळाडूंच्या अथक प्रयत्नातून आज ही चॅम्पियन ट्रॉफी आमच्या
आम्ही गुरुदत्त संघाने हे नाव कोरलेलं आहे त्याबद्दल आमच्या सर्व खेळाडूंचे आणि खरं तर आमचा आधारस्तंभ राहुल पुळेकर ह्याचं आम्ही खरं तर हार्दिक स्वागत करतोय. कारण का आज आमचे 2 फिल्डर म्हणजे महत्त्वाचे वैभव पाटील रचित पाटील हे दोघं नसून कुठेही कमी भासू दिली नाही आम्ही त्यांची दोघांची आणि आज हा किताब आम्ही आमच्या नावावर केलेला आहे. तर त्याबद्दल मी एवढंच बोलतोय की जीवाची पर्वा न करता जीवाची पर्वा न करता मैदानी मारतात उड्या थेट. जतीन पाटील आणि वैभव पाटील आहेत गुरुदत्त संघाचे फ्लाइंग जेट, गुरुदत्त संघाचे फ्लाइंग जेट. आणि खास आमच्या संघासाठी की बरेच दिवस झालं गंमत मध्ये झालं होतं सगळं, म्हणून काय म्हणायचं आहे की मनवेल पाड्याच्या दत्त देवाची कपाळी लावून उदी, मनवेल पाड्याच्या दत्त देवाची कपाळी लावून उदी, उदी नाही हो साधी सुदी. मग काय मग मोठे मोठे गार केले गमती गमती मधी, आणि मोठे मोठे गार केले गमती गमती मधी. धन्यवाद. धन्यवाद अल्केश, खूप मजा केली आणि खूप चांगला एन्जॉय केलं या खेळाला. पुन्हा एकदा सगळ्या संघांचा मनापासून आभार, सगळ्या प्रेक्षकांचा मनापासून आभार. आणि वसविरार चॅम्पियन्स ट्रॉफी खूप चांगल्या रीतीने या ठिकाणी पार पडली. त्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आलेले मान्यवर, आलेले सगळे पाहुणे, त्या सर्वांचा मनापासून आभार. धवलदादांना विनंती, आपण 2 शब्द मनोगत व्यक्त करायचं आहे. इथे वसविरार चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आलेल्या सर्व खेळाडूंना, सर्व टीम्सने अतिशय चांगल्या पद्धतीने आणि शिस्तीने इकडे ही टुर्नामेंट पार पडली आहे. त्यासाठी सगळ्यांचं अभिनंदन आणि सगळ्यांचे आभार. आणि आता अशाच प्रकारे शिस्तीने सगळ्यांनी घरी जावे ही माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद दादा, सगळ्या मान्यवरांचा आभार. आपल्याला विनंती, आपण सुद्धा चला. धन्यवाद आपल्या सर्वांचं. पुन्हा